नाशिक शहरातील मुंबई नाका पोलीस ठाण्याच्या हद्दीत थरार माजविणारी घटना उघडकीस आली आहे। मनमाड येथील बालसुधार गृहातून काही दिवसांपूर्वी पळून गेलेल्या विधिसंघर्षित बालकानं पुन्हा एकदा खून केल्याचं समोर आलंय। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हा अल्पवयीन बालक आधीच गंभीर गुन्ह्यांमध्ये आणि आरोपींच्या यादीत होता। सुधारगृहातून पळून आल्यानंतर त्याने मुंबई नाका परिसरात राहणाऱ्या एका व्यक्तीशी वाद घालून धारदार शस्त्रानं सपासप वार केले। त्यात त्या व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला। या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली। पोलिसांनी तातडीनं घटनास्थळी धाव घेत आरोपी बालकाला ताब्यात घेतले। त्याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून तो आधीपासूनच 2 खून, चोरी आणि दरोड्याच्या गुन्ह्यांमध्ये संशयित असल्याचे पोलिसांनी सांगितले। दरम्यान एका अल्पवयीन बालकाने सतत गंभीर गुन्ह्यांमध्ये सहभाग घेतल्याने कायदा सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले। या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय। मुंबई नाका पोलीस ठाणे हद्दीमध्ये 26/9/2025 रोजी रात्री 9 वाजताच्या दरम्यान वडाळा नाका साई प्रीतम हॉटेल जे आहे त्याच्या ब्रिज खाली इसम नामे बंडू लक्ष्मण गांगुर्डे व सदर गुन्ह्यातील फिर्यादी अक्की बंडू गांगुर्डे हे पती पत्नी आपल्या मुलासोबत राहतात। शहरामध्ये केर कचरा वेचून ते आपला उदरनिर्वाह करतात। त्या दिवशी ते रात्री वडाळा नाका ब्रिज खाली असताना अल्पवयीन मुलगा वय 16 वर्ष हा त्या ठिकाणी आला आणि त्या ठिकाणी लघवी करण्यास थांबला असता बंडू लक्ष्मण गांगुर्डे यांनी त्यास लघवी करू नको असे सांगितले असता त्याचा राग येऊन अल्पवयीन जो मुलगा आहे त्याने बंडू लक्ष्मण गांगुर्डे याच्या छातीवर पोटावरती वार केले। त्या दिवशी बंडू लक्ष्मण गांगुर्डे याच्यावर त्याच्या पत्नी व बाजूच्यांनी त्याच ठिकाणी उपचार केले, परंतु जास्त त्रास झाल्याने त्याला सिव्हिल हॉस्पिटल या ठिकाणी ॲडमिट केले आणि त्या ठिकाणी औषधोपचार चालू असताना तो मयत झाला। अशी खबर पोलीस ठाण्यात मिळताच तात्काळ पथक सिव्हिल हॉस्पिटल या ठिकाणी रवाना करण्यात आले। तसंच एक टीम गुन्ह्याच्या घटनास्थळी रवाना करण्यात आली व सदरचा गुन्हा जो आहे हा कुणी केला आहे याबाबत शोध घेतला। सदर ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज तपासले व आजूबाजूच्या जे बातमीदार आहेत त्यांच्याकडे विचारपूस केली असता सदरचा गुन्हा हा अल्पवयीन मुलगा वय 16 वर्ष याने केल्याचे निष्पन्न झाले। त्यास ताब्यात घेऊन रिमांड होम या ठिकाणी हजर करण्यात आले। सदर आरोपीवरती यापूर्वीचे कलम 109 BNS म्हणजे जो पूर्वीचा 307 आहे तो आणि आता पाठीमागे साधारण महिन्यात 3 आठवड्यापूर्वी सरकारवाडा पोलीस स्टेशन हद्दीमध्ये ठक्कर बस स्टॉप जो आहे त्या ठिकाणी एका इसमाच्या डोक्यात दगड घातला होता तो हाच अल्पवयीन मुलगा आहे। सदरच्या मुलास सरकारवाडा पोलिसांनी ताब्यात घेऊन बाल सुरक्षा गृह मनमाड या ठिकाणी ठेवण्यात आलं होतं। त्या ठिकाणाहून गणपती विसर्जनच्या दुसऱ्या दिवशी हा मुलगा त्या ठिकाणी पळून आला होता। त्याच्यानंतर हा त्याने अपराध केला।